पाकिस्तानचे नापाक मनसुबे भारताने ठेचून काढलेले आहेत। बरं, भारतीय लष्कराने काय अधिकृत माहिती दिलेली आहे त्यावर एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार करण्यात आला। 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न सुद्धा पाकिस्तानने केल्याचं पाहायला मिळत आहे। भारतीय लष्कराने काय अधिकृत माहिती दिली त्यावर आपण एक नजर टाकतोय। पाकिस्तानकडून भारताच्या 26 ठिकाणी ड्रोनने हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानकडून उधमपूर, पठाणकोट, भूज, भटिंडा लष्करी तळ सुद्धा टार्गेट केले गेले। शुक्रवारी पहाटे 1:40 पंजाबमधील लष्करी तळांवर हे हल्ले झाल्याची माहिती समोर आली। पाकिस्तानने हल्ल्यासाठी हाय स्पीड मिसाइल्सचा सुद्धा वापर केला। पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये भारताच्या एअरबेसचं कोणतंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळालेलं नाहीये। पाकिस्तानचे सगळे ड्रोन्स आणि मिसाइल्स नष्ट करण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। पाकिस्तानकडून फेक न्यूजचा आसरा घेतला जातोय, फेक न्यूज पसरवल्या जातात। बऱ्याच गोष्टींचा कांगावा सुद्धा पाकिस्तानने केलेला आहे। भारताचा ब्रह्मोस फॅसिलिटी नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आहे। भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त केल्याचा दावा खोटा ठरलेला आहे। पाकिस्तानकडून कुपवाडा असू देत किंवा बारामुल्ला, पूंछ, राजौरी, अखनूर ही सगळी ठिकाणं आहेत, त्यावर तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला। तोफगोळ्यांचा पाकिस्तानी सैन्याने भारतीय सीमेवरील नागरी वस्त्यांना सुद्धा लक्ष्य केलं। पाकिस्तानने श्रीनगरमधील शाळांवर सुद्धा हल्ला केलेला होता। भारताच्या प्रतिहल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 6 एअरबेस नष्ट झालेले आहेत। भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे।